महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. तुळजाभवानी हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूरजवळ तुळजापूर येथे असलेले एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत आई तुळजाभवानी विराजमान आहे. हे मंदिर हेमाळपंथी शैलीत बांधलेले असून ते 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते, जेथे वर्षभर विशेषतः नवरात्रीत लाखो भाविक भक्त जे काही दर्शन आहे हे घेण्यासाठी येतात. पूर्ण महाराष्ट्रामधून परिवारचे परिवार इथं दर्शनासाठी येत असतात. तर बघा, ह्याच मंदिरामध्ये असं काय घडलं की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. दानपेटीत असं काय निघाले आहे जेणेकरून सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. बघा, दानपेटीमध्ये सोनं, नाणे, पैसे, अदले हे तर निघतच असतात, परंतु आणखीनही एक गोष्ट त्यामध्ये निघाली जेणेकरून सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काय निघालं आहे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि बघा, तब्बल 15 वर्षानंतर तुळजाभवानी माता या मंदिरातील जे भाविक भक्त येत असतात त्यांनी अर्पण केलेले जे काही दान असते, दागदागिने असतात, याचे मोजमाप 15 वर्षानंतर करण्यात आले. आता त्यानंतर मोजमाप करण्यासाठी एकूण 1 महिन्याचा कालावधी त्यांना लागला. आता हे काय घडलं आहे, या मोजमापादरम्यान असं काय निघालं आहे दानपेट्यांमध्ये जेणेकरून सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला आहे. बघा, मोजमापादरम्यान एक आश्चर्यकारी घटना घडली. मोजमाप सुरू असताना एकूण जे काही सोनं आणि चांदी आहे, त्याचबरोबर जे काही रुपये आहेत, नोटा आहेत, या सर्व जे काही निघाल्या त्यामध्येच आणखीन एक वस्तू अशी आढळलेली की ज्याने सर्व जे काही भाविक भक्त असतील, जे काही महाराष्ट्रातील भाविक असतील, तर यांना एक आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. बघा, तुळजाभवानी मंदिरात दान अर्पण करण्याची एक पद्धत आहे. भाविक एका पाकिटामध्ये बंद करून सोने, चांदीचे दागिने किंवा इतरही जे सामान किंवा वस्तू जे त्यांना असं वाटते, त्यांच्या जे काही त्यांना द्यावेसे वाटते ते देत असतात, दान करत असतात आणि ते आपल्या माता मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकत असतात. 2023मध्ये या मंदिराचे ज्या दानपेट्या उघडल्या होत्या त्या दानपेट्यांचं मोजमाप सुरू झालं आणि त्यामध्ये सुमारे 200 किलो सोनं आणि 4000 किलो चांदीचे मोजमाप करण्यात आले. आता हे मोजमाप करण्यासाठी त्यांना बघा, सोनं तर होतं, चांदी होते आणि इतरही जे रुपये वगैरे असतात त्या वस्तूसुद्धा मोजण्यासाठी त्यांना खूप वेळ लागणार होता आणि म्हणूनच याला कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी त्यांना लागला. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 6 वाजेपर्यंत हे सतत हे मोजमाप करत होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात 15 वर्षापासूनचं जे दान आहे ते मोजण्यास टाईम लागला होता. तर आता अशातच एक खूप मोठी आश्चर्यकारक घटना घडली. तर ती घटना काय घडली हे आपण बघूया. बघा, 15 वर्षानंतर भाविकांनी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना या ऐवजांच्या मोजमापादरम्यान एक आश्चर्यजनक घटना घडली. दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना सुमारे 354 हिरे भक्तांनी दान केल्याचे समोर आले आहेत. बघा, किती, 1 नाही 2 नाही, सुमारे 354 हिरे हे दान केल्याची घटना समोर आली आहे. म्हणजे त्या दानपेटीमध्ये एकूण 354 हिरेसुद्धा निघाले आहेत आणि या हिऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपये असल्याचं वक्तवलं जात होतं. तर बघा, इतक्या प्रमाणात हे हिरे एका भाविकाने दान केले की अलग अलग भाविकांनी दान केले आहेत हे समजलं नाही, परंतु हे जे दान आहे हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि हिरे हा निघताच एक आश्चर्याचा धक्का सर्वांनाच बसला आहे की हिरेसुद्धा दान करण्यात आले होते. बघा, तुळजाभवानी मंदिर हे जागृत स्थान असल्याने इथं लोक नवससुद्धा करतात आणि नवस त्यांची पूर्ती झाल्यावर नवसपूर्तीकरिता आपले विविध प्रकारे जे काय त्यांनी मनात ठरवलेलं असतं ते तिथं दान करतात. यामध्येच की मग सोनं, दागदागिने, चांदी आणि हिरेसुद्धा लोकांनी दान केलेले आहेत. तर यावरून तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की नवसपूर्तीसाठी ज्यांची नवसपूर्ती झाली आहेत त्यांनी हे दान केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे हिरे 354 हिरे निघाल्याने इथं एक आश्चर्याचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद.